तर मटरी बघा कशी खुसखुशीत झालेली आहे आणि त्याच पिठाने मी पिठाची शंकरपाळी केलेली आहे, ती पण अशी मस्त झालेली आहे खुसखुशीत। हे बघा तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मैद्याची मटरी। तर मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, तो आपण छान चाळून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये काय असतं कचरा बिचरा, असं चाळून घ्यायचं चांगलं। तर मी पीठ सगळं चाळून घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता आपल्याला साहित्य टाकायचे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला, थोडा हिंग टाकायचा आहे आणि 1 चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचे आणि ओवा पण टाकायचा आहे। ओव्याने टेस्ट छान येते, तो हातावर असा क्रश करून घ्यायचा आहे चांगला या पद्धतीने। आणि हे सर्व एकत्र करायचे आपल्याला। तर हे छान मिक्स झालेले आहे आपलं। तर ह्याच्यामध्ये सफेद तीळ टाकते मी, माझ्याकडे काळे तीळ नाहीत, तुमच्याकडे काळे तीळ असले तर तुम्ही काळे तीळ टाकू शकता। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आणि मी 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं, अर्धा किलो मैदा, त्याला 3 चमचे छोटे गरम करून घेतले म्हणून ते ह्याच्यात आपण टाकून घ्यायचे, छान हलवून घ्यायचे। हे ह्या पद्धतीने आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। हाताने चांगलं चोळून घ्यायचं, तेल म्हणजे त्याच्यामध्ये सर्व मिसळून जाते। आणि त्याच्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घ्यायचे छान। तर अशा पद्धतीने मी छान याचा गोळा बनवून घेतलाय, पाहू शकता तुम्ही। तर आता हे आपण 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचे, झाकण ठेवायचे ह्याच्यावरून आणि 10 मिनिटं असंच ठेवायचे, जरा पीठ भिजले पाहिजे ना आपलं। मग परत मी तुम्हाला दाखवते। तर आपलं मैद्याचं पीठ चांगलं भिजले का ते बघूया। छान भिजले पीठ आपलं। तर आपण आता काय करायचे, तीन चमचे मी मैदा घेणार आहे। तीन चमचे मैदा घेतलाय आणि ह्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकायचे मला। तीन चमचे मी तेल टाकून घेतलेले आहे। तर हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। हे छान आहे का, असं ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आपले बेटर छान झाले। तर हे छान पीठ परत एकदा आपल्याला असं चांगलं मळून घ्यायचे या पद्धतीने। आपल्याला एक उंडा काढून घ्यायचा, असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। साईडला ठेवू आपण। हे लाटून घ्यायचे आपल्याला। छान पातळ लाटून घ्यायचे, घट्ट पीठ मळल्यामुळे ते पुढे सरत नाही आणि मटेरियलला घट्टच लागतं पीठ। छान पोळी लाटून घ्यायची पातळ। ह्या पद्धतीने अशी मोठी पोळी लाटून घ्यायची
पाहू शकता तुम्ही. तर आपण आता जे मी बेटर केलं होतं ना ते ह्याच्यावर आपण टाकून घ्यायचे. हाताने छान पसरून घ्यायचे. हे छान पसरून घ्यायचे. तर हे पसरून झाले आपलं. तर हे काय करायचं, ह्याला असे गोल गोल रोल बनवून घ्यायचे. ह्याचे असे असं गोल गोल करून घ्यायचे. असं घट्ट करून घ्यायचं एकदम चांगलं. ह्या पद्धतीने असं करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पुढचं हे एवढं कट करून घ्यायचे. आणि ह्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आपल्याला. हे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. खूप छान होते मटरी, तुम्ही करून बघा. हे अशा पद्धतीने करा. कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर हे बघा. हे सगळं आपण आता साईडला करून घेऊ. सर्व साईडला करायचे आपल्याला. आणि ही मटरी असं दाबून घ्यायची आपल्याला. ह्या पद्धतीने असं दाबून घ्यायचे सर्व. तर सर्व मी गोळे ते छोटे छोटे ह्या पद्धतीने दाबून घेतलेले आहेत. तर आपण हे आता हे साईडला ठेवूया. तर मी तुम्हाला एक करून दाखवते मटरी. ते असं लाटून घ्यायचे सगळं आपल्याला. हे छान ह्या पद्धतीने असं लाटून घ्यायचे आणि पातळ लाटायचे. ह्या पद्धतीने असं पातळ लाटून घ्यायचे आपल्याला. माझे बोटं पण दिसतात त्याच्यातून. एवढं पातळ लाटायचे. आणि जे आपण बेटर केलं होतं ते ह्याच्यावर थोडं टाकून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि सर्व पसरून लावायचे त्याला. त्याच्यानंतर आपण असं एक घडी मारायची. त्याला पण थोडंसं हे लावून घ्यायचे. त्याच्यानंतर परत एक घडी मारायची. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व मटऱ्या करून घ्यायच्यात. तर सर्व मटऱ्या आपल्या अशा पद्धतीने मी सर्व करून घेतलेले आहेत. तर आपण आता हे एक एक करून तेलात सोडून घ्यायच्यात. तर तेल आपलं छान तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण एक एक करून मटरी टाकून घ्यायची. अशा पद्धतीने तर आपण आता हे हलवून घेऊया छान. मटरी बघा किती छान पदर सुटलेत त्याचे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि कशी होती मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपली मटरी आता झालेली आहे. तर आपण काढून घेऊया. कलर पण छान आलाय बघा तुम्ही. अशा पद्धतीने तळून घ्या सर्व. आता पीठ उरलं होतं माझं थोडं. तर ह्याच्यामध्ये मी आता तुम्हाला शंकरपाळी पण करून दाखवणार आहे ह्याच पिठाची. हे छान चपातीवरणी लाटून घ्यायचे पातळ.
तर अशा पद्धतीने मी चपाती गोल लाटून घेतलेली आहे, मोठी पातळ चांगली। तर आपण आता शंकरपाळ्याचे काप करूया असे। या पद्धतीने आपल्याला काप करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी काप करून घेतलेले आहेत। तर आता आपण हे तळून घ्यायचे, तेलात सोडून घ्यायचे। तर आपण आता हे बारीक गॅसवर गोल्डन कलर येतो छान परतून घ्यायचे। शंकरपाळे आपले छान गोल्डन कलर आलेले आहे बघा, छान तळली मी। आता आपण ही काढून घ्यायची, झाली आपली आता ही। तर आपली मटरी झालेली आहे बघा कशी झाली, छान लेयर पण खूप छान सुटलेत, कुरकुरीत मस्त। आणि त्याच पिठाचे मी शंकरपाळ्या पण केलेल्या आहेत ह्या, पाहू शकता तुम्ही। रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच रेसिपी उद्या घेऊन येईन मी परत, तोपर्यंत बाय।